Hello everyone, welcome back to the session International Banking and Finance. To be continued with chapter number 6 International Bond Market. This is last part of our chapter number 6. Outcome of this lecture. In this lecture, we will discuss about what is participatory notes and advantages of participatory notes. Participatory notes. Participatory notes play an important role in Indian economy. A large portion of total investment are made through participatory notes by the foreign institutional investors. विद्यार्थी मित्रांनो, पार्टिसिपेटरी नोट्स हा इंडियन इकॉनॉमी मध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतं. मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेटरी नोट्सच्या माध्यमातून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली जाते. लार्ज प्रपोर्शन ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट आर मेड थ्रू द पार्टिसिपेटरी नोट्स. कोण ही करतं? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FII ही इन्व्हेस्टमेंट करतात पार्टिसिपेटरी नोट्सच्या माध्यमातून. पार्टिसिपेटरी नोट्स विच आर आल्सो रिगार्डेड ॲज P नोट, याला P नोट्स असं म्हणतात, PNs आर इन्स्ट्रुमेंट इश्यूड बाय रजिस्टर्ड FII. पार्टिसिपेटरी नोट्स काय आहेत? हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. रजिस्टर्ड FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स या P नोट इश्यू करतात. पार्टिसिपेटरी नोट्स आर इश्यूड फॉर ओव्हरसीज इन्व्हेस्टर. परदेशातल्या गुंतवणूकदारांना ह्या इश्यू केल्या जातात. हु वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट इन इंडिया. म्हणजे भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ज्यांना गुंतवणूक करायची आहे, ज्या परदेशातले गुंतवणूकदार आहेत, त्यांना इंडियन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांना ह्या P नोट्स इश्यू केल्या जातात विदाउट बीइंग रजिस्टर्ड अंडर सेबी. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे नक्की विदाउट बीइंग रजिस्टर्ड अंडर सेबी? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. मग डीमॅट अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला तुमचं पॅन कार्ड द्यावं लागतं, तुमचं नाव द्यावं लागतं, आधार कार्ड द्यावं लागतं. हे जे सगळं आपण म्हणजे फॉर्म भरून देतो आणि त्याच्यानंतर त्या डीमॅट अकाउंटची फी पण असते, ती सुद्धा भरावी लागते. ती दर वर्षाला काहीतरी 500 किंवा 550 रुपये तुम्हाला फी भरायची असते. आता हे जे सगळं काम आहे, तर ही जी प्रोसिजर आहे याला रजिस्ट्रेशन म्हणतात. म्हणजे सपोज मला स्टॉक शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू ओपन माय डीमॅट अकाउंट. आता हे डीमॅट अकाउंट ओपन करायचं म्हणजे काय? माझ्या नावाचं रजिस्ट्रेशन करायचं. परदेशातले अनेक गुंतवणूकदार असे असतात की त्यांना इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तर करायची असते, पण दे डोंट वॉन्ट टू रजिस्टर्ड देअर नेम अंडर सेबी. म्हणजे सेबीकडे त्यांच्या नावाचं रजिस्ट्रेशन होता नाही असं त्यांना वाटत असतं. म्हणजे त्यांचा जो पैसा आहे तो गुपचूप त्यांना इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन स्टॉक मार्केट हे उदाहरण झालं, जगातल्या कुठच्याही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतात, बट दे डोंट वॉन्ट टू डू रजिस्ट्रेशन. एक तर रजिस्ट्रेशनची प्रोसिजर मोठी असते आणि दुसरं म्हणजे आपलं नाव जाहीर होऊ नये किंवा आपल्याकडे पैसे आहेत, आपण गुंतवणूक करतो हे कोणाला कळू नये, यासाठी हे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते कोणाकडे जातात? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स असतात, त्या काय करतात? त्यांच्याकडचा जो फंड असतो तो वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तिकडचं स्टॉक मार्केट ज्या वेळेला म्हणजे काय करतात ते, तर एखाद्या दिवशी सपोज आता इंडियन स्टॉक मार्केट आहे, ते इंडियन स्टॉक मार्केटमध्ये त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना वाटलं नाही बाबा इथे पैसे जास्त मिळत, ते पैसे काढून घेऊन दुसऱ्या कुठच्या तरी देशाच्या, सपोज फ्रान्स मधले जातील, तिथल्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतील. तर हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्याकडे हे परदेशातले इन्व्हेस्टर्स जातात आणि ते काय करतात? स्वतःचा पैसा त्यांच्याकडे देतात FII कडे. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत
त्यांचं रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर झालेलं असतं आणि त्यामुळे ते भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर म्हणून इथे म्हटलंय P-notes आर इश्यूड बाय ओव्हरसीज इन्व्हेस्टर्स who want to invest in stock market in India without being registered under SEBI. सेबी मध्ये रजिस्ट्रेशन न करता ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असे अशा ओव्हरसीज इन्व्हेस्टर्सना पी नोट्स इश्यू केली जाते. They are used by client of foreign institutional investors who don't wish to participate directly in Indian market. म्हणजे जे इन्व्हेस्टर्स ज्यांना भारतीय स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट व्हायचं नाहीये असे लोक कोणाकडे जातात, FII कडे जातात. म्हणून ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे कोण आहेत, क्लायंट्स आहेत. Participatory notes are also regarded as offshore derivatives instrument as they are used by investors abroad and not within India. विद्यार्थी मित्रांनो, पार्टिसिपेटरी नोट हे एक ऑफशोर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. ऑफशोर का? तर ह्यातली पी नोट्स कोणाला इश्यू केले जातात? फॉरेन इन्व्हेस्टर्स ज्यांनी आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे पण डायरेक्ट रजिस्ट्रेशन न करता FIIच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना पी नोट्स दिल्या जातात आणि म्हणून याला ऑफशोर असं म्हटलेलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट असं याला म्हणतात कारण याची व्हॅल्यू डिराइव्ड आहे. लेट्स सी ऍडव्हान्टेजेस ऑफ पार्टिसिपेटरी नोट्स. आता पार्टिसिपेटरी नोट्सचे फायदे काय आहेत? तर इन्स्ट्रुमेंट्स गेन पॉप्युलॅरिटी ॲज FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आता पी नोट्स हे प्रसिद्ध का झालं? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्समुळे. म्हणजे FIIचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून ह्याला पी नोट्स पॉप्युलर आहे. कशासाठी? टू अवॉइड फॉर्मॅलिटीज ऑफ रजिस्टरिंग. म्हणजे एक फायदा काय इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातनं, रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटी टाळता येतात अँड टू रिमेन अनॉनिमस. आता टू रिमेन अनॉनिमस याचा अर्थ असा की मुळात रजिस्ट्रेशन केलं जात नाही भारतीय स्टॉक मार्केटमध्ये. समजा FIIने फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने रिलायन्स कंपनीमध्ये किंवा टाटा मोटर्समध्ये च्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर शेअर्स खरेदी केले सेकंडरी मार्केटमधलं, प्रायमरी मार्केट नाही, सेकंडरी मार्केटमध्ये जे ट्रेडिंग होतं स्टॉक मार्केटमध्ये तिथले शेअर्स खरेदी केले. तर परदेशातली कोणती व्यक्ती शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकत घेते हे आपल्याला कळू शकत नाही कारण ती परदेशातली व्यक्ती FII कडे फंड ट्रान्सफर करते आणि हे पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावले जातात, त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात आणि ही खरेदी आपल्याला असं दिसते की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने हे शेअर्स खरेदी केले आहेत पण ते जे शेअर्स खरेदी केले असतात त्या शेअर्सच्या बदल्यात ही FII परदेशातल्या इन्व्हेस्टर्सना पी नोट्स देते आणि त्यामुळे काय होतं इथे तर रिमेन अनॉनिमस. म्हणजे आपल्याला कोणी टाटा मोटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा कोणी इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली परदेशातल्या माणसाने ते कळत नाही. स्टार्टेड बिंग ऑन स्टॉक थ्रू दिस रूट. आणि अशा प्रकारे स्टॉकमध्ये या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली जाते. However, their anonymous nature is also cause of concern. बघा, हे नाव आपल्याला जे कळत नाहीये कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे हे एक काळजीचं कारण असू शकतं. ॲज दीज इन्व्हेस्टर्स कुड बी बियॉन्ड द रीच ऑफ इंडियन रेग्युलेटर्स. मुळात हे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते बियॉन्ड द रीच ऑफ इंडियन रेग्युलेटर्स म्हणजे भारताचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण ते रजिस्ट्रेशनच करत नाही. भारताला त्यांचं नावही माहिती नसतं ते, त्यामुळे भारत कायदेशीररित्या त्यांच्याकडे काही करू शकत नाही. Also, there is a view that it is being used in money laundering with wealthy Indians. म्हणजे असा एक व्ह्यू आहे
की जे श्रीमंत भारतीय आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि टॅक्स भरत नाहीयेत, ते पैसा नेऊन परदेशातल्या बँकांमध्ये ठेवतात. जसं की सपोज आपण बऱ्याचदा ऐकलं की स्विस बँकेत बराच भारताचा काळा पैसा म्हणजे डिपॉझिट केलेला आहे. हा पैसा पी नोट्सच्या माध्यमातून पुन्हा इंडियन इकॉनॉमीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे म्हटलंय आर देर इज अ व्यू दॅट इट इज बिंग यूज इन मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग मध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो बाय वेल्दी इंडियन्स लाईक प्रमोटर्स ऑफ कंपनी using to bring back accounted funds to the manipulate the stock prices. विद्यार्थी मित्रांनो, प्रमोटर्स जे असतात, जे कंपनी सुरू करतात, तर ते काय करतात? कंपनी सुरू करतात, शेअर्स विक्रीला काढतात. आता हेच प्रमोटर्स जर वेल्दी इंडियन्स असतील तर ते काय करू शकतात की परदेशातला त्यांचा जो काळा पैसा आहे तो काळा पैसा FII कडे ट्रान्सफर करून इन्व्हेस्टमेंट करतील आणि इथे कंपनी सुरू करतील. इथे कंपनी सुरू केले, शेअर्स इश्यू केले, FII ने येऊन त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. ज्या वेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स खरेदी करते त्यावेळेला ही खरेदी थोडीशी नसते, ही मिलियन मध्ये असते आणि त्यामुळे शेअर्सचे भाव एकदम वाढतात. शेअर्सचे भाव, कारण काय होतं, एखाद्या शेअर्सला मागणी वाढली की रेट वाढतो. रेट वाढला की अरे ह्या कंपनीचं काम चांगलं चालू आहे, याचे शेअर्स वाढतात म्हणून इंडियन लोक ते खरेदी करतात. आणि त्याच वेळेला FII काय करते की शेअर्स विकून मोकळी होते, दुसऱ्या कुठच्या तरी कंपनीत इन्व्हेस्ट करते. म्हणजे असं मनी लॉन्ड्रिंग होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. SEBI has taken number of steps to tighten the rules of P notes. ह्या सगळ्या शक्यता असल्यामुळे सेबीने अनेक स्टेप्स घेतलेल्या आहेत रूल ऑफ पी नोट्स टाईट करण्यासाठी. दिस इज द स्लाइड शोईंग हाऊ पी नोट्स वर्क. आता ह्या स्लाइड्स मध्ये पी नोट्स कशा प्रकारे काम करतं बघा. हे इंडियन स्टॉक मार्केट आहे असं गृहीत धरा. आता ह्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काय केलं जातं, शेअर्सची खरेदी विक्री होते. ज्यांना शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांना साहजिकच आहे, तुम्हाला यू हॅव टू ओपन डीमॅट अकाउंट. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं सेबीकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही अकाउंट ओपन केलात की नंतर काय होतं की तुम्हाला शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येते. आता हे इंडियन स्टॉक मार्केट आहे. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात, बट दे हॅव टू डू रजिस्ट्रेशन अंडर सेबी. त्यांना सेबीच्या अंडर रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण परदेशात अशी काही माणसं आहेत की ज्यांना आपलं नाव ओपन करायचं नाहीये. दे डोंट वॉन्ट टू डू रजिस्ट्रेशन अंडर सेबी. दे अप्रोच टू द फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ही अशी जी लोक आहेत, दे अप्रोच द फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स विथ देअर फंड. त्यांचा फंड ते FII कडे देतात. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स काय करतात, हा पैसा येऊन इंडियन स्टॉक मार्केट हे एक उदाहरण आहे. जगातल्या कुठच्याही स्टॉक मार्केटमध्ये ते गुंतवणूक करू शकतात. कुठच्याही कंपनीचे ते शेअर्स घेतात आणि ते शेअर्स तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. ही इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर काय होतं की जे शेअर्स या लोकांच्या पैशातनं घेतलेले आहेत त्या पैशाच्या बदल्यात FII या लोकांना पी नोट देते. तर त्यामुळे इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातनं फायदा काय की त्याचं नाव कळत नाही. दुसरा विषय असा की रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. पण ज्या देशात ही इन्व्हेस्टमेंट होते त्या देशाच्या दृष्टिकोनातनं हे एक काळजीचं कन्सर्नचं कारण आहे, कारण मुळात हा परदेशी इन्व्हेस्टर कोण आहे हे कळणं तितकंच महत्वाचं असतं. सो this was the meaning of P notes. We have seen meaning of P notes and its advantages and cause of concern. So this was the end of our chapter number 6.
Thank you for today. Have a good day. In next lecture, we will start chapter number 7. Till then, thank you and happy learning to you. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 6 च्या नोट्स मी तुम्हाला नंतर पाठवणार आहे. त्या तुम्ही वहीत लिहून घ्यायच्या आहेत. आणि एक दुसरा विषय असा की हे जे पी नोट्स वर तुम्हाला पार्टिसिपेटरी नोट्स किंवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स किंवा फॉरेन करन्सी एक्सचेंज बॉन्ड हे जे काही आहे FCC किंवा FCEC किंवा पी नोट्स याच्यावर शॉर्ट नोट्स विचारल्या जातात. आणि म्हणून तुम्ही काय कर मी तुम्हाला नोट्स ज्या पाठवणार आहे पार्टिसिपेटरी नोट्स म्हणजे काय, तसंच त्याचे फीचर्स, ऍडव्हान्टेजेस, डिसऍडव्हान्टेजेस ही सगळी माहिती तुम्हाला त्या नोट्स मध्ये मिळेल. तर त्या नोट्स वरून शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करायचंय. या लेक्चरचा उद्देश असाच होता की तुम्हाला मुळात पार्टिसिपेटरी नोट्स काय आहे ही कन्सेप्ट क्लिअर व्हावी, म्हणून मी इथे तो चार्ट काढून दाखवला. थँक्यू. गुड बाय.